शेतकरी मित्रांनो नमस्कार. नमो शेतकरीचा आणि PM किसानचा हप्ता दोन्हीही जाहीर झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्याला ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. जो काही आज 13 जानेवारी आहे, तर जी काही शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. तर नमोचा हप्ता जाहीर झाला असून आज दुपारी 3 वाजतापासून 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. सोबतच पुन्हा दुसरी एक नवीन मोठी अपडेट आहे की जी TV9 मराठीच्या बातमी आहे की हप्त्यामध्ये यावेळेस पहिल्यांदाच मोठी वाढ करण्यात आलेली आहे. लाडकी बहिणीचा हप्ता जो काही आलेला आहे, तर तो थोड्याच वेळात नमो शेतकरीच्या हप्त्याबाबत जे काही 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची जी काही संक्रांत आहे, तर ती गोड होणार आहे, ही बातमीसुद्धा TV9ने दिलेली आहे. आणि मंगळवार 13 जानेवारी नमोचे जे काही 4,000 रुपये आहेत, तर ते 16 जिल्ह्यामध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची यादीच ही हातामध्ये घेऊन दाखवलेली आहे, स्टेट बँकेचं पासबुक हातामध्ये घेऊन. आणि जे काही पीक विम्याच्या संदर्भात जे काय आहे, तर 15 जिल्ह्यांची यादी ही 18,500 रुपये पीक विमा हा DBTद्वारे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. 15 जानेवारी 2026पर्यंत हे सगळे पैसे जमा होणार आहेत. संक्रांत गोड झालेली आहे आणि याच्यासाठी सरकारने जी काही तरतूद केलेली आहे, तर 3700 कोटी रुपयांची तरतूद त्याच्यासाठी केलेली आहे. मंगळवारी 13 जानेवारीला 3,000 रुपये जे काही शेतकऱ्यांच्या खात्याला सोडलेले आहेत, तर ते 12 जिल्ह्याची यादी तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये. आणि हा भावाचा शब्द आहे, दाढीवाल्या बाबाचा, म्हणजेच भावाचा शब्द आहे. निधी रात्रीपासून बँकेत जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, ही सुद्धा TV9ची बातमी आहे. नमो शेतकरी योजना जी आहे, तर ते आज हप्ता जाहीर झालेला आहे आणि मोदीच्या हस्ते रात्रीपासून 13, 14 आणि 15 जानेवारी रोजी पैसे जमा होणार आहेत. देशाचे पंतप्रधान सध्या हे देशातच आहेत, विदेशात नाहीत सुदैवानं. त्याच्यामुळं ते 24 तास काम करणारे प्रधानमंत्री असल्याने 13, 14 आणि 15 3 दिवस ते कंटिन्यू डोळे फोडून रात्र जागून ते तुमच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत. आणि ही 24 तासची जी काही बातमी आहे, तर आज 13 जानेवारी 2025 PM किसान आणि नमोचे जे काही 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, असं फडणवीस सांगत आहेत. आणि हा 12 जिल्ह्याचाच मुहूर्त इथे पण साधलेला आहे. आता ह्या ज्या काही अशा जे काही गल्लोगल्ली दगडाखाली जे काही पत्रकार झालेले आहेत, तर आता या पत्रकारितेला कुठली संहिता उरलेली नाही आणि याला कुणाचा धाकही उरलेला नाही. हे आपल्यातलेच कोणीतरी भैताड बेलने या शेतकरी पहिलाच इथल्या या सिस्टमनं नागळा भोंगळा सगळं कपडे काढून घेऊन मोकळा करून ठेवलेला आहे. आणि त्यात आता एक खोर शेतकऱ्यांची भावनिक दिशाभूल करतात. कारण शेतकरी इतका लाचार बनवलेला आहे की या दिवसामध्ये जे काही संक्रांतीला जी काही आमचं जे काही सणाची परंपरा आहे, तर त्या संक्रांतीचं नाव घेऊन हे मोदी पंतप्रधान देशाचे संवेदनशील आहेत देशात शेतकऱ्यांप्रती, आणि शेतकऱ्यांची त्यांना काळजी आहे, फडणवीसांना सुद्धा काळजी आहे. आणि म्हणून संक्रांतीचा सण गोड व्हाण्यासाठी त्यांनी या शेतकऱ्यांच्या खात्याला पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे. नमोचे 2,000 आणि PM किसानचे 2,000 असे 4,000 रुपये ते द्या लागले. संक्रांतीचा जो काही सण असतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असं म्हणतात, तर त्याच्यामध्ये जे काही संक्रांतीच्या सणाच्या दिवशी जे काही वाण देतात स्त्रिया, तर या वाणाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे काय, की वाण हा शब्द जो आहे, तर तो वानवळ्यापासून आलेला आहे. की एखादा वाटसरू जर रस्त्यानं जात असला आणि तो कदाचित जर ओळखीचा निघाला, तर त्याच्या शेतामध्ये जर हरभरा असलं, बोरं असली, बिबं असली, हे शेतातला जो काही शेतमाल असायचा किंवा शेतातल्या जे काही जिन्सा असायच्या, तर त्या वाण म्हणून आपण जशी आता एकमेकांना भेटल्याच्या नंतर हस्तांदोलन करतो किंवा चहा पाण्याचं विचारतो, तर ती आपली एक पद्धत आहे. सामाजिक सभ्यतेची ती एक औपचारिकता आहे. आणि या औपचारिकतेला अनुसरून पहिली जी काही शेतकरी आमचे होते, तर त्याच्याकडे दानवृत्ती होती की निसर्ग पहिला हा दानशूर होता आणि निसर्गानंतर जर कोणी दानी असेल, तर तो शेतकरी होता. आणि शेतकरी या लोकांना भरभरून द्यायचा त्याच्या पदरात, की एवढी दानवृत्ती होती की गव्हाचे खळे जर चालले, तर मेढीच्या भोवती 8-8 बैल 10-10 बैल फिरायचे, तर त्या बैलाच्या तोंडाला कधी मुचकंसुद्धा शेतकऱ्यांनी लावलं नाही. आणि
त्याच्यामध्ये आता हे सरकारचे लोक 500 रुपये महिन्यानं तुम्हाला पैसे देणार आणि आमचेच हे लोक कुठेतरी भायताड बेलने आम्हाला याच्यासाठी आमची भावनिक दिशाभूल करणार की हे वानवळा जो दिला जायचा तर बोरं बिबे हरभरे घाटे ऊस जे काही शेतातला शेतमालाचा जिन्नस आहे तर तो कोऱ्या एखाद्या मडक्यामध्ये भरून तो मडकं पाणी पिण्यासाठी उन्हाळ्याच्या या दिवसापासून सुरुवात व्हायची आणि हे सुवासिनीचे हस्ते एकमेकांच्या घरी जाऊन द्यायचे की बाई ती विचारायची की तुम्ही एखादी अनोळखी सुनवारी असली तर तू कोणाच्या घरची तर ती म्हणायची मी अमक्याच्या घरची घेता कोणाची देता कोणाची हे जे उखाण्याची जी काही प्रथा सुरू झालेली आहे तर ही याच संकल्पनेतून सुरू झालेली आहे. हा संक्रांतीचा सणच त्याच्यासाठी आहे की सूर्याचं जे काही उत्तरायण दक्षिणायन हे जे 2 कालावधी असतात ऋतू असतात 6-6 महिन्याचे तर त्या पर्वाला सुरुवात झालेली असते. ऋतू बदल झालेला असतो. इथं पानगळ व्हायला आता सुरुवात होते आणि या मुहूर्तावर हे म्हणतात की आता फडणवीस साहेब आणि मोदी साहेब शेतकऱ्यांच्या खात्याला पैसे जमा करणार आहेत. आता याच्यातली वस्तुस्थिती काय आहे की PM किसानचा जो काही सन्मान निधी आहे तो 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025ला जमा झाला होता. त्याच्यानंतरचा जो काही 22वा हप्ता जमा होणार आहे तर त्याच्यासाठी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचा मुहूर्त उजाडेल. परंतु याची जी काही शक्यता सांगितली जात आहे तर तो 20 फेब्रुवारीच्या दरम्यान तो हप्ता जमा होईल. मात्र या बहादरांनी आत्तापासूनच जमा करायला सुरुवात केलेली आहे. पण आजच नाही तर ही दररोज अशा ह्या बातम्या असतात की आज 3 वाजता जमा झाले 4 वाजता जमा झाले या 12 बँकाला जमा झाले त्या 12 जिल्ह्यात जमा झाले. अरे असे जमा होत असतात. DBT अंतर्गत पैसे जमा होतात. ते DBTच्या असे बँका निवडता येत नसतात सरकारलाच कोणालाच निवडता येत नाहीत त्या. आणि जो काही नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होईल असं सरकारकडूनच सांगितलं गेलं होतं. 10 जानेवारीपर्यंत जमा होईल ते सांगितलं गेलं होतं. मात्र अद्याप तो जमा झालेला नाही. तो कधी जमा होईल हे सांगणं कठीण आहे. आणि लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत तर बऱ्याच बहिणीच्या खात्याला आज पैसे जमा झालेले आहेत. 31 डिसेंबरपासून हे मागं पुढं जमा होणं सुरू आहे. ज्यांचे मिळाले नसतील तर त्यांनी तक्रार केली पाहिजे. मात्र तक्रार कुठं केली पाहिजे कोणाकडे केली पाहिजे ते सांगायच्याऐवजी जमा झाले शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर गळा ओलडू आमच्याच लोकायला हे लोक चुत्या बनवतात असे हे धंदे चालू आहेत. आणि अशा स्थितीमध्ये की सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे सरकारला बांधलं पाहिजे की संग्राम पाटील लंडनमध्ये राहतात लंडनचं नागरिक होतं पण देशासाठी अजूनही आपल्या ते जीव सोडतात आणि फेसबुकवर यूट्यूबवर पोस्ट टाकत असतात. सातत्यानं सरकारच्या विरोधात ते बोलत असतात. सिस्टमच्या विरोधात ते बोलत असतात. त्यांना काल परवा इथं आल्याच्यानंतर विमानतळावर ताब्यात गेलं. त्यांचा आदर्श घ्या. हे काय असं आज जमा झाले दुपारी जमा झाले 4 वाजता जमा झाले फसवतो कोणाला आपण आपल्याच लोकांना फसवतो. थोडंसं काळजी घ्या. पैसे कमवायसाठी आणखी अनेक मार्ग आहेत. चांगल्या पद्धतीनंही पैसे कमावता येतात. डोक्यातला पैसा खिशात काढता आला पाहिजे घालता आला पाहिजे. हे असे उगीच लोकांची भावनिक दिशाभूल करून उगीच हे जमा झालं ते जमा झालं तर हे असे धंदे कुठेतरी सोडा. जुन्याच क्लिप काढायच्या आणि त्याला चटकवायच्या लटकवायच्या. तर असो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.